नांदेड वाघाळा शहर महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 6 बजाजनगर, धन्वंतरी कॉलनी, काबरा नगर, आशीर्वाद नगर, पुष्पग कॉलनी, सन्मित्र कॉलनी, विवेक नगर, समतानगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गटाचे अधिकृत उमेदवार 6 मध्ये सौ प्रवेशिका क्षितिज जाधव, 6 क मध्ये ॲडव्होकेट नाज परवीन शेख अब्दुल जब्बार हे दोन उमेदवार नव्या जोमाने, नव्या ध्येयाने आपल्या सेवेसाठी पुन्हा सज्ज झालेले आहेत, तेव्हा प्रभाग क्रमांक 6 मधील दोन्ही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या वतीने करण्यात येत आहे. प्रभागातील पावसाळ्यातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना, दर्जेदार रस्ते, ड्रेनेज लाईन, मूलभूत नागरिक सुविधा, पाणी स्वच्छता प्रकाश योजना, शिक्षण आणि आरोग्यासाठी या दोन्ही उमेदवारांना महापालिकेत पाठवण्यासाठी वार्डातील सुजाण मतदार बंधू भगिनी यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन करण्यात येते आहे. या दोन्ही उमेदवार प्रचारात आघाडीवर आहेत. प्रचार यंत्रणा ही अत्यंत हिरिरीने व लोकांच्या पाठिंबावर मतदान संघ पिंजून काढत आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करत असता प्रभाग क्रमांक 6 हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अत्यंत अनुकूल दिसून येत आहेत. तरी सर्व मतदार बंधू भगिनी चारी उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. क्या समस्या है? विकास काम में क्या विजन क्या है आपका? नमस्ते, अस्सलाम वालेकुम, जय भीम. प्रभाग 6 मध्ये मला आणि प्रवेशिका क्षितिज जाधव आम्हाला दोघांना उमेदवारी मिळाली आहे आणि हा प्रभागामध्ये अनेक प्रश्न आहे जे आतापर्यंत जे नगरसेवक होते त्यांनी केले नाही. आमचं विजन आहे स्वच्छ पाणी आणि स्वच्छ एरिया आणि एज्युकेशन सुविधा जे आम्ही येणाऱ्या काळात जिंकूनंतर नक्कीच करेल. या प्रभागामध्ये अनेक काही समस्या जाणवतात का किंवा तुम्हाला त्या समस्या तुम्ही सोडण्याचा प्रयत्न करणार आहात त्याच्यापुढे? आतापर्यंत आम्ही हा प्रभागामध्ये अनेक प्रश्न सोडण्याचा प्रयत्न केला आहे आणि नंतरही करू. त्यामध्ये या ठिकाणी उभे आहात, आपले उमेदवार आहेत, तर आपल्या या प्रभागातील काय समस्या आहे? नांदेड वाघाळा महानगरपालिका निवडणुकीच्या संदर्भाने आज नांदेड शहरामध्ये आपण पाहतो की ज्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं आहे, या वातावरणाला सामोरं जाण्यासाठी किंवा या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं काम चालू आहे त्याच पद्धतीचं काम ग्राउंड लेवलला सुद्धा व्हावं आणि या महाराष्ट्राचा विकास व्हावा या उद्देशाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि ओमप्रकाशजी पोकर्णा साहेब शहराध्यक्ष, माजी मंत्री आदरणीय खदगावकर साहेब यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वामध्ये नांदेड वाघाळा महापालिकेच्या ह्या निवडणुका आम्ही लढवणार आहोत. आपण पाहतो की मागच्या काळामध्ये या महानगरपालिकेवर काही विशिष्ट लोकांची सत्ता होती, पण असं ऐकण्यात येते प्रचाराच्या माध्यमातून फिरत असताना की मागच्या ज्यांची सत्ता होती त्यांनी महापालिकेला जवळपास 650 कोटी रुपयाचं खर्च करून ठेवलेला आहे. पण जो उमेदवार निवडून येतो किंवा जो नेता उमेदवार देतो तेच लोक कमिशनवर कामं करतात आणि अर्धे पैसे आपल्या घरात घालतात. अशा पद्धतीचं राजकारण असल्यामुळे विकास होऊ शकला नाही. तर येणाऱ्या काळामध्ये ज्या काही उणिवा आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही भरून काढण्याचा निश्चित प्रयत्न करू.